झाला भरून? होय आता. अरे एवढी भांडी किती भरलंस? आहे लागतं ना एवढा पाणी. होय रे, पण गिरणानंतर पाणी फेकून द्यावचा लागता. लवकर आवर नी खाऊन घे, नंतर खाऊक मिळायचा नाही. आहे तू काय मका उपाशी ठेवणारस? तासता लवकर नाही येलस ना तर हळसर येऊन भाकरी भरवता येतो का? काय रे, औशीच्या हातचा खाऊ विसरला असशील ना? आहे काहीतरीच हा तुझा. हे बाय, सरिताक पण खाऊक देऊचा हा, नंतर खाऊक मिळायचा ना. अरे ते का उमरो ओलांडायचो नाही, पाळूक वया नाही, म्हणजे काय इपरीत होक नको ना. तर चांगला चालला ना तर सगळा चलान दे. आहे तू काळजी घेऊ असताना सगळं चांगलं होणार. माझा कौतुक पुरे झाला, आता खाऊन घे. हा येद लागतील. बरा एवढा एक भांडा भरतय मग येते. बरा अगे मी नेलं असतंय. अरे काय झाला, माझा कंबळला शाबूचा अजून. माका नेऊ नको, माका नेऊ नको, माका नेऊ नको, नको नको ना माका, नको नेऊ, नको नेऊ माका, नको नेऊ माका. अभिरामा, रे अभिरामा, नको ना माका. अरे वाज पेज घे रे अभिरामा, नको. पेज घे. सरिता, को सरिता, अगो हाय ये सरिता. आहे काय झाला? हो, मागच्या दारातून कोणी इला होता काय? का काय झालं? हो या बघ काय. हे बाय, ही रका आणि हैसर. हो मी पण तास म्हणते, हैसर कोण इल्याशिवाय रखा कशी येत? राखेचे पाय घेऊन कोण इला होता काय? हो हैसर पण रखा, हैसर पण रखा. रखीचे पाय घेऊन हैसर कोण येत? मग हे कसली रखा आई? हो बघा ना काय झालं, काय कळणार नाही. हैसर रखा कशी येली, काय झाला? माका नेऊ नको, माका नको नेऊ, माका नेऊ नको, माका नेऊ नको. अहो येऊ पण बरळता, काय झालं काय कळणार नाही. हो रातच्या तुम्ही त्याच्याशी बोललात तेव्हा पण असा काय झाला नव्हता. सोडा, सोडा. अहो अहो काय करतास? अहो काय आता बघू भया. अहो अहो माझा, अहो माझा. अगो काय केले नाही यांनी? आहे घाबरा नको, काय एक होचा नाही. कोणतरी इला असत, पांडू इलो असत. तुमका माहिती आहे ना, पांडूक अभिराम भाऊजी शिवाय करमता काय? घेवा तुम्ही पेज भरवा बघू आधी तेंका. अभिरामा, रे अभिरामा, उठ बाबा उठ, उठ 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 उठ. हा उठ. हा बस बस पेज घे. नको माका. हो आता काय म्हणायचं आहे का? रातच्याक पण काय खाऊक नाही, आता पण सगळा नको म्हणता. असा उपाशी राहून कसा चला? गिरणात पण काय खाऊक येऊचा नाही. आहे मी करतो, तुम्ही जावा बघू. तू पण लवकर खाऊन घ्या, हा नंतर भूक लागत. होय बघ काय खाता का बघ. अभिराम भाऊजी खाऊन घेवा बघू पटकन. नको माका. असा नाही करायचा. हा गंमत सांगू? काय? तुमका नाही जाऊचा ना? ना नाही जाऊचा तर मग नको जाव. खराच. पण अण्णा, अण्णांका सांगूया ना आपण. पण ते कोणाचाच नाही ऐकणार. ती नानांचा पण नाही ऐकत. मग कोण सांगणार त्यांका? बर
भरल्या घरातून असं लक्ष्मीला बाहेर काढणं शोभतं का? बरं दिसत नाही हे नाही का? पाटणकर बाई असत ना ते सांगतील. पण त्यांचा किती ऐकतील अण्णा? अण्णा, तुमच्या सुनेला मानाने घरी घेऊन जा आणि तुम्ही जे दत्ताला वचन दिलंय ना ते पूर्ण करा. आईचं पण नाही ऐकत ते. ती आईपेक्षा मोठी आहे काय? ती अण्णांची बायको आहे काय? नाही हो, पाटणकार असत ना लय शिकलेले असत. तिची बाल पण लय शिकलेली असा. आता तुम्ही शाळेत जातास ना तर तुमचे मास्तर पण लय शिकलेले असत ना, म्हणून तुम्ही त्यांचं ऐकताच की नाही. मग हे शिकलेल्या माणसांचा अण्णा बरोबर ऐकतले. तुम्ही आधी पेज घेवा बघूया, मी सांगीन त्यांका. सांगशील ना? होय ते ऐकतील ना तुझा? होय. अनानू, अनानू, ओ अनानू, काय अनानू, किती हाका दिलंय मी तुमका. तुम्ही साधा बघितलाच पण नाही माझ्याकडे. हा कुसगावणा झालेला हा या कायचा तुमचा प्रेम आहे ना माझ्यावर अण्णानू. हा माझा खातर तासलंय आवडता. हा हा? दात आत टाक. आता दात पडलेला बुजगावडा म्हणा शेतात उभं करील. किरण असा ना अण्णानू म्हणा असा 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 बांधूचा लागता. अण्णानू खै 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 चाललात तुम्ही? काय करूचा तुका? नाही अण्णानू गिराना ना म्हणा विचारलंय. नाही तर माझी काय हिंमत तुमका विचारूची. हा अहो तुमच्या पायातल्या वाहनीची सुद्धा किंमत माझ्यापेक्षा जास्त असतात. हा आपला माणूस म्हणून सांगितलंय. गिरणात असा असा बाहेर पडणं बरं नाही ना अण्णानू. माका कसली गिरणाची भीती? मी ज्याच्या आयुष्यात येत आहे ना एका गिरण लागता. राहू की तू गिळतय मी. हा ता पण खराच अण्णानू. पण चाललास तरी खय. हा चंद्रा ग्रहण लावू. पण अण्णानू आज तर सूर्यग्रहण असा ना हो. हा अगं या काळात राहू आणि केतू सूर्याला गिळतात. मी काय म्हणते, हे असे कागदाचे चिटोरे भिंतीवर लावण्यापेक्षा तुम्ही शेणानेच लिंपून का घेत नाही? किंवा असं करूया का, भुयार खाण्याला घेऊया आणि आज जाऊन बसू, म्हणजे सूर्याचं एकही किरण येणार नाही. कुमुदिनी, तुला ग्रहणाचं गांभीर्य कळत नाहीये. तुम्हाला किती कळलंय ना ते दिसतंय ना. अख्ख्या घराला ग्रहण लागल्यासारखं झालंय. एक भिंत सोडली नाही जिथून सूर्यप्रकाश आत येईल. ग्रहणापुरतच लावलंय ना ते. ग्रहण सुटलं की काढून टाकेल. अहो पण कुणी आलं तर कसं दिसतंय? ग्रहणात कोण येणार आहे इथे? आणि तसंही ग्रहणात कोणी घराच्या बाहेर पडत नाही. हो, सगळेच काय कमलाकर पाटणकरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही. आवर चल लवकर. झालं का किसून? का? अगं आपल्या चाली रीती परंपरा मोडून आपल्याला कसं चालेल? बघ, ग्रहणात हे काही कापलेलं किंवा चिरलेलं चालत नाही. एक लवकर आवरून घे. हे ग्रहण लागलं ना की काही करता येणार नाहीये तुला. इथे माझ्या संसाराला ग्रहण लागलंय. या ग्रहणाची मला भीती नाही. अहो
जग कुठे चाललंय आणि तुमचं काय चाललंय? जगाचं सोड ग, आपल्या पूर्वजांनी जे केलं ते आपल्याला सांभाळायला हवं. आता ते त्यांनी तसं का केलं याला काहीतरी कारण असेलच ना. निघा तुम्ही, तुम्हाला ना उशीर होतोय. हो, पण तू कुठेही बाहेर जाऊ नकोस. ग्रहण लागायच्या आधी मी घरी यायचा प्रयत्न करतो. अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम्. चल येतो मी. ओम सर. छाया, गो छाया. ऐसरी ऐसरी गो. ह्या काय काय ह्या? तुझ्या डोक्यात काय गिरणाची बाधा झाली काय? या काय म्हणून काय विचारतं? पाणी असा शेफारून बोला नकोस. घे ही तुळस टाक त्याच्यात, झाकण ठेव त्याच्यात. ठेव. घे टाकलंय. आता तर तू पण करू शकलो असतो. मागा गीता सांगलो. अगो सगळं मी करत दिलंय ना म्हणून थावला तुझा. स्वतः काय करूक नको आणि सगळा पसरवून ठेवचा. माका किती होई गिरणाची भीती. माका वाटता तुझं जन्मच गिरणातलो असा म्हणून असा फाटक्या तोंडाचा निघालोस. घे माका बोला नको. तू ना तुझ्या सुनेची काळजी घे आधी. ते का सांग वाड्या बाहेर जाऊ नको, नाही तर गिरण लागा. नाही तर तुझा नातवण तुझ्या दिलासारख्या होय तवो. हो दे, माहित आहे तुझ्यावर किती उजेड पडलेलो हा. सकाळी तोंड बघितला ना तर दिवस चांगलो जायचो नाही. नको बघू माझा तोंड. मी कोणाक सांगले तेव्हा? अगो पण सकाळी उठूचा लागता ना तुका. आवतान धाडल्यान कोणी तुका? येऊ नको उठव. हा तुका ताच वया हा म्हणजे दिवसभर अंथरुणात लोळत पडशील. हे मागा काय तेवढीच कामं आहेत की काय? भार्गव सगळी कामाना तूच करतोस. बघ माका माझी माझी कामं असत. होय तर सगळ्या ढोरांचा शाण गोळा करूचा असताना. आहे तू लय बोललो हा. कळला ना लोकांका किती त्रास होता तुझ्या बोलण्याचो. जिभेवर ताबो ठेव आणि माझ्या सुनेची काळजी तू नको घेऊ. मी घेईन गिरणात तिची काळजी. जा तू, नाहीतर तुझ्यावर गिराण येत. गिरणात सुद्धा तोंड चालूच. ह्याचा तोंड चालूच. काय बोलायचं आहे का कधी अक्कल येऊची माहिती. अभिराम भाऊजी, घरात कुणी विचारला ना तर मी देवळात गेले म्हणून सांगा. हा होय वहिनी, पण तू त्यांना नीट सांगशील ना? होय, ते तुझं ऐकतील ना? मी समजावते त्यांका. ते नक्की ऐकतील आणि अण्णांका पण समजावतील. तुम्ही काय काळजी करू नको. हा नक्की काहीतरी मार्ग निघाल. तुमका बोर्डिंग मध्ये नाही जाऊचं लागणार. तुम्ही या घरातच राहतला. हाय सर. वहिनी सगळ्यांपेक्षा ना तूच चांगली असतेस. तू माझ्यासाठी एवढा केलास. सांग मी तुझ्यासाठी काय करेन. तुम्ही माझ्यासाठी काय करावा ना म्हणून नाही करत आहे, पण या घराचो झील या घरात राखो म्हणान करते. बरा मी जाते. हा नाही तर उशीर होईल. सरिता मग तू काय जातोस? आहे मी आहे वहिनी ना देवळात जाता. हा होय देवळात जाते. देवळात खुळा काय तू? गिरणात देवांवर सुद्धा संकट येता. देवळात काय जातोस? उद्याच्याक जा. हा जा खोलीत जा. उगीच एकाच दोन होऊ नको गो. वहिनी पाटणकर पण सवड होतात ना? होय.
मला वाटलं ग्रहणात कुणीतरी दान मागायला आलं. रागवलात का? बरं चुकले, आता द्याल ती शिक्षा मान्य. येताय ना? नाही का नू? शर्ट यांचे या. अय्या, यांचं शर्ट खराब झाला तर धुवायला टाकतो. नाही का नू? व्यवस्था बरी केली असा. ग्रहण आहे, मग हे पाळायला हवं. सूर्य गिळू केलंय मी. एवढं सोपं नाहीये. हं? अण्णा नाही का काहीच अवघड नाही. आज पाटणकर लवकर येणार आहेत घरी. घाबरगुंडी उडेल. तुझ्यासाठी गप राहते. अच्छा, काय काय कराल तुम्ही माझ्यासाठी? जितका करेन तितका कमीच हा. का एवढं का करताय तुम्ही माझ्यासाठी? कोण आहे मी तुमची? सांगा ना, कोण आहे मी तुमची? बायकोचं ऐकत नाही तितका तुझं ऐकता. पण बायको नाही ना मी तुमची. आरडून सांगू? काहीतरीच काय. जे काय ऐकायचं तुम्ही ऐका. बायको असंच तू माझी. काहीतरीच काय.